नमस्कार मित्रांनो, मी पोलीस नाईक निलेश मेटकर, निमणूक राहुरी पोलीस स्टेशन, जिल्हा अहमदनगर, पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता विषय. मित्रांनो, 65 दारूबंदीचा गुन्हा असो अथवा 12 सारखा जुगाराचा गुन्हा असो, या स्वरूपाचे गुन्हे 1 मिनिटात कसे काढायचे ते आपण पाहिलं. अगदी त्याचप्रमाणे 283चा गुन्हा अगदी 10 सेकंदात तयार होईल का, या संबंधीचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मित्रांनो, काय होतंय की वाहतूक नियमन ड्युटी करणारे पोलीस कर्मचारी भर उन्हात चौकात दिवसभर आपले कर्तव्य पार पाडित असतात. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील सदर कर्मचारी करत असतात. पण मित्रांनो, साधी 200 रुपये दंडाची पावती देखील करताना वाहतूक कर्मचारी यांना किती तारेवरची कसरत करावी लागते हे आपणास माहीतच आहे. नागरिकांना देखील अधिकाराची जाणीव लगेच होते, परंतु कर्तव्याचं पान वाचायला थोडेसे कमी पडल्याने थोडेसे वादविवाद देखील होतात. बरे, याच कारवाईचा भाग म्हणजे भादवी कलम 283 प्रमाणे दाखल होणारे भाग 6 अंतर्गत असणारे गुन्हे. मान्य न्यायालयास फक्त एवढेच कागदपत्राचे आधारे सांगायचं असतं की संबंधित वाहन चालक याने त्याचे ताब्यातील अमुक अमुक वाहन हे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल व सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने वाहन रस्त्यावर उभे केलेले अवस्थेत मिळून आला. पण मित्रांनो, त्यासाठी देखील आपल्याला कागदपत्रांची पूर्तता किती करावी लागते हे आपणास सांगायची गरज नाही. मित्रांनो, सदर वाहन चालक हा त्याच पोस्टे हद्दीतील असेल तर त्यास दोषारोप पत्रासमवेत हजर राहण्याचे समजपत्र देऊन पुनश्च पोलीस स्टेशनला अथवा माननीय न्यायालयात 1 अथवा 2 दिवसांनी बोलावले जाते. म्हणजेच सदर केसेस जवळचे आपले पोस्टे हद्दीतील असेल, सदर वाहन आपले पोस्टे हद्दीतील असेल तर आपले व वाहन चालकाच्या सोयीच्या अनुषंगाने कारवाई ही केली जाते. त्यामुळे कागदपत्रे आणि आपल्याला मिळालेला वेळ याची सांगड घालता न आल्याने आपल्याला बाहेर जिल्ह्यातील परराज्यातील वाहनावर अशा स्वरूपाची केसेस करताना थोड्याशा मर्यादा पडतात. भाग 6 ला गुन्हा दाखल करायचा म्हणजे रिपोर्ट आला, फिर्याद आली, दैनिक अहवाल, सीसीटीव्ही नोंदणी, समजपत्र, जामीन करवा, अटक फॉर्म एवढा प्राथमिक सोपस्कार पार पाडणे हे बंधनकारकच आहे. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने साक्षीदारांचे जबाब करणे, दोषारोपपत्र तयार करणे आणि इतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली जाते. परंतु माझ्या कल्पनेतील 283 म्हणजे वाहतूक नियमनाचे उल्लंघन करताना गाडी मिळाली, मग ती बाहेर जिल्ह्यातील असो, परराज्यातील असो अथवा आपल्या पोस्टे हद्दीतील, एक सहकारी डायरेक्ट त्यास मान्य न्यायालयात वाहनासोबत घेऊन जाईल व दुसरा सहकारी लागलीच पोलीस स्टेशनात जाऊन सगळं काही सुरळीत पार पडलं तर केवळ 10 मिनिटात दोषारोपपत्र मान्य न्यायालयात हजर करेल. वाहतूक नियमा अन्वये मान्य न्यायालय सदर व्यक्तीस दंड करेल. मित्रांनो, यात तपासी अंमलदार यास देखील कागदाचं टेन्शन राहणार नाही. कोर्ट कन्व्हेक्शन रेट देखील वाढेल आणि कागदपत्रामध्ये बिनचूकता देखील येईल. त्यासाठी संबंधित मान्य न्यायालयास वाहतूक केसेस बाबत पूर्वकल्पना दिल्यास तेथे मान्य कोर्ट देखील त्या अनुषंगाने आपल्या विनंतीचा निश्चितच विचार करेल. कन्सेप्ट अशी आहे. आता आपण 283चा गुन्हा हा कसा काढता येईल त्याबाबत आपण बोलू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी सबस्क्राईब यासाठी म्हणतो की जेणेकरून माझा यूट्यूबचा हा परिवार अधिकाधिक वाढेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 65E 12 असा गुन्हा केला त्याच पद्धतीने हा फॉर्मॅट आहे. वेगळा असा काही नाही, एकदम सोपा फॉर्मॅट. येथे देखील नेम फील्ड आहे. 283 मध्ये जो आपण चार्ट पाहता तो एक शीट आहे आणि हा सर्व माहिती त्या फील्ड शीटवर मध्ये जाणार आहे. एक उदाहरण पाहूया. पोलीस स्टेशन ऑलरेडी माझं राहुरी आहे, आपण दुसरं पोलीस स्टेशन देखील टाईप करू शकता. पण ड्युटी ठिकाण मित्रांनो, एक वाहतूक नियमन करताना आमच्या राहुरी पोस्ट हद्दीत देखील असे 4 पॉइंट आहे की जेथे वाहतूक नियमनाची ड्युटी किंवा कर्तव्य हे बजावे लागतात. सपोज मी ते शनी चौक येतो तर
ऑटोमॅटिकली शनी चौकामध्ये जिथे घटना ठिकाण जिथे 283च्या केसेस होतील ते पॉईंट ऑटोमॅटिकली आले. सपोज मी इथे राहुरी एस टी स्टँड घेतो. राहुरी एस टी स्टँड घेतल्यामुळे घटना ठिकाण ऑटोमॅटिकली चेंज झाले. राहुरी बस स्थानकासमोर जिथे मनमाड नगर जाणारा रोड आहे त्याच्या मधोमध वाहतूक अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन हे लावलं गेले. बरं, वाहतूक जे कर्मचारी आहेत त्यांच्या ड्युट्या देखील विभागलेल्या आहेत. काहींना 8 ते 14 ड्युटी असते, काहींना 14 ते 20 असते. सपोज मी ते 8 ते 14 ही ड्युटी घेतो. बरं, घटना वेळ एक 11 वाजता आहे, पण आपण चेंज करूया. मी 12:30 घेतो घटना वेळ. आता घटना ठिकाण टाकायची मला पुन्हा गरज नाही. वाहन क्रमांक, बरं वाहन क्रमांक काय आहे? सपोज 2777 आहे, MS 16 आहे, मी MS 17 करतो. एडी समजा 2825 घेतो, एंटर. म्हणजे वाहन क्रमांक देखील झाला. बरं, या वाहनावर कोण होता की ज्याच्यावर आपल्याला केस करायची ऑलरेडी, तर त्याचं नाव टाकायचं. सपोज मी नाव टाकतो सदा आडवी लावणार. सदा आडवी लावणारे हे चालकाचं नाव झालं. हा चालक कुठला आहे? वांबुरी आहे. काहीतरी वेगळं नाव टाकू. गुहा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, राज्य महाराष्ट्र. इथे मोबाईल नंबर सपोज 9999999999. ओके, आणि एंटर. मोबाईल नंबर पण टाकला गेला. बर, यानंतर काय? SDP ऑलरेडी श्रीरामपूर आहे, पण त्याने जे वाहन क्रमांक MS 17 AD 2825 लावलं ते वाहनाचा प्रकार कोणता होता? इथं सपोज महिंद्रा बोलेरो, महिंद्रा बोलेरो. ऑलरेडी युनिकोड टायपिंग मला एवढी जमत नाही, त्यामुळे थोडासा उशीर होतो. वय 34 आहे. सपोज वय 54 घेऊ. अटक वेळ, आता अटक वेळ मित्रांनो येथे देखील माझी देखील द्विधा मनस्थिती आहे. 283चा गुन्हा ज्यावेळेस आपण कोर्टात चार्जशीट समवेत आरोपीस हजर करतो, पण मात्र CCTV प्रणालीमध्ये आपल्याला अटक फॉर्म हा भरावा लागतो. थर्ड जो IR3 फॉर्म आहे हा भरावा लागतो. बहुतेक पोलीस स्टेशनला 283 केसेस करताना अटक फॉर्म हा भरला जात नाही. आता ही काय आहे आपणच मार्गदर्शन करावे. म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशन परत हे कामकाजाची पद्धत ही भिन्न आहे. बरं, हा जो टायमिंग आहे 12:40 12:50 हा ऑटोमॅटिकली आला. का आला? कारण घटना वेळ काय होती? 12:30. पंचनामा सुरू झाला 12:40 ला, 12:50 ला संपला. जर मी अटक फॉर्म भरायचा असं गृहीत धरलं तर त्याच्या अटकेबाबत कुणातरी करावं लागेल. सपोज त्याचा मित्र आहे, आता नाव टाईप करत नाही मी, सदानंदी राहणारे, वांबुरी तालुका राहुरी, यांना त्याच्या अटकेबाबत कळवलेलं आहे. CR नंबर ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येणार CR नंबर काहीतरी असणार आहे. सपोज येथे मी 77 हा CR नंबर टाकतो. वर्ष 2019 आहे आणि दाखल दिनांक 3/4 आहे. आजची तारीख टाकतो मी. आज तारीख आहे 6/4/2019. वर्ष ऑटोमॅटिकली आलं 2019. दाखल वेळ ऑलरेडी पंचनामा 12:40 ते 12:50 झाला. पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला दाखल केलं, त्यावेळेस जो टायमिंग येईल तो आपण इथे टाकू शकता. सपोज मी इथे टायमिंग टाकतो 1 वाजता. ओके, मी इथे 1 वाजता हा टायमिंग टाकला. बरं, हे तर आपण फक्त येथे गाडी भाड्याची इन्फॉर्मेशन भरली, म्हणजे त्याचं गाडी कुठे लावली होती, गाडीचा नंबर काय, गाडीचा प्रकार कोणता, त्याचा मोबाईल नंबर घेतला, वय घेतलं, त्याच्या अटकेबाबत कुणातरी कळवले. परंतु येथे फिर्यादी कोण राहणार आहे? तर ते वाहतूक नियमन करणारे ड्युटी कर्मचारी आहे. त्यातला आपण एक फिर्यादी घेऊया. उदाहरणार्थ येथे कॉन्स्टेबल लोंढे, त्यांना आपण फिर्यादी घेतलं. साक्षीदार, येथे एक कन्सेप्ट मी अशी केली की तपासी अंमलदार वेगळा, फिर्यादी वेगळा आणि साक्षीदार वेगळा. 3 कर्मचारी वाहतूक नियमन ड्युटी कामी आहे असं मी मानतो. येथे साक्षीदार खरात घेऊ, तपासी अंमलदार भाबड घेऊ, देन दाखल अंमलदार
परदेशी घेऊ. ऑलरेडी पंच माझ्याकडे 4 आहेत. सपोज मी सोपान काळे घेऊ आणि सेकंड पंच आपण गणेश बर्डे घेऊ. तर अशा पद्धतीने जी आपली ठराविक माहिती आहे ती आपण भरलेली आहे. तर येथे आपला हा गुन्हा हा पूर्ण झाला असं मी समजतो. यामध्ये भरताना पोलीस स्टेशन घेतले, ठिकाण घेतले, जे आपल्याला नेसेसरी फील्ड 283 मध्ये लागतात त्या सर्वांचा एक विचार करून मी ही फील्ड घेतलेली आहे. ड्युटी वेळ घेतली, घटना ठिकाण घेतली. त्या वाहतूक ड्युटीज कोण होतं तर फिर्यादी, लोंढे, खरात आणि भाबड हे 3 जण होते. असे घेतले. इथे गाडीवाल्याची इन्फॉर्मेशन घेतली, गाडी नंबर घेतली आणि पुरा नंबर, CR नंबर आणि दाखल टायमिंग वेळ. अशा पद्धतीने हा गुन्हा आपण भरलेला आहे. बरं, हा गुन्हा भरलाय या फील्ड मधल्या, पण या फील्ड ह्या ऑटोमॅटिकली कुठे गेल्यात जर आपण पाहतच आहोत. पोलीस स्टेशन, CR नंबर, घटना वेळ, गाडी आडवी लावणार हे ऑटोमॅटिकली त्या फील्ड मध्ये गेले. फक्त ह्याच फील्डचा वापर मला MS Word मध्ये फाईल लिंक करून करायचा आहे. तर ते कसं करायचं आता ते पाहूया. एवढं मी फाईल सेव्ह करतो. मित्रांनो, पाहत असाल ती फाईल सेव्ह केली आणि येथे डेस्कटॉपवर एक 283 नावाचं फोल्डर आहे, ज्यामध्ये मी राहुली 283 ही जी एक्सेल फाईल आहे त्यामध्ये आपण काम केलं. आता मी 283 ची वर्ड फाईल ओपन करणार आहे. त्याच्यावर डबल क्लिक करून 283 ची फाईल ओपन होते. पण ओपन होताना ती फर्स्ट आपल्याला विचारणार आहे की ही फाईल तुम्हाला कोणत्या फाईलशी लिंक करायची. ओके, तो म्हणतोय की ओपनिंग दिस डॉक्युमेंट विल रन द फॉलोइंग SQL कमांड, सिलेक्ट फ्रॉम द फील्ड. बरं, येथे मला जी फाईल निवडायची ती तर ऑलरेडी मी निवडलेली आहे, सिंक्रोनाइज केली आहे, म्हणून मी इथे येस वर क्लिक करतो. येस वर क्लिक केलं आणि येथे हा माझा गुन्हा तयार झाला. आपण पाहिलं होतं 77 नंबर CR टाकला होता, 77 आलाय, 283 आलाय, तपासी अंमलदार ते देखील आले. गुन्हा घडला 12:30 वाजता आला. गुन्हा दाखल त्यावेळेस आपण टायमिंग टाकला होता 0:21 वाजता, तो देखील आला. आरोपीचे नाव सदा आडवी लावणारे गुहाचा होता आणि त्याच्याकडे वाहन होतं ते महिंद्रा बोलेरो होतं, ते MS-17 ते पण आलेलं. दोषारोपपत्र, फिर्याद, दैनिक अहवाल हे पॉइंट्स काय असतात ते देखील सांगितलेले की दोषारोपपत्रावर क्लिक करा की दोषारोपपत्र तुमच्या समोर येते. पण आपण सुरुवातीपासून पाहू, त्या घटनेचं जाऊन द्या. तर येथे हे दोषारोपपत्र काय. आता ह्या गुन्ह्यामध्ये आपण जर वेळेस तसं दोषारोपपत्र नियंत्रण समितीमध्ये कोणताही गुन्हा पडताळणी कामी माननीय वरिष्ठ कार्यालयात SDPO कार्यालयात पाठवत होतो. परंतु आता 283 चा गुन्हा जिथे आपल्याला चार्जशीट समवेत आरोपीला मान्य न्यायालयात हजर करायचंय. तर मान्य न्यायालयात हजर करायचं म्हणजे येथे हा टप्पा मायनस झाला, जिथे आपल्याला दोषारोपपत्र पडताळणीला पाठवायचं नाही, डायरेक्ट दोषारोपपत्रा समवेत कोर्टात घेऊन जायचे सदरू वाहन चालकास. पोलीस स्टेशन आलो, CR नंबर आला, भादवी कलम 283, ऑलरेडी तपासी अंमलदार आलाय, आरोपीचं नाव आलंय आणि त्याला आपण दोषारोपपत्र समवेत मान्य न्यायालयात हजर करतोय. ऑलरेडी फिर्यादी 2 घटनास्थळ पंच आहे, साक्षीदार आहे, दाखल तपासी अंमलदार आहे. हे काय होतंय की आपण ज्यावेळेस ही फाईल त्या फाईलशी लिंक करतो, एक्सेल फाईल, वर्ड फाईलशी लिंक करतो, त्यावेळेस ज्या आपल्या चुका होतात कॉपी पेस्ट मध्ये त्या होणं टळते. जर तुम्ही चार्ज पाहत असाल, मित्रांनो मी पोलीस नाही काय, जनरल ड्युटी करतो, तपासाचा अनुभव नाही, पण एवढं सांगू शकतो याची 1760 जरी चुका असल्या तरी या पद्धतीने तुम्हाला गुन्हा करता येतो एवढंच सांगायचं. हा गुन्हा 100% परफेक्ट नाही आहे हे मलाही माहित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. त्यामुळे ही कन्सेप्ट माझी वैयक्तिक आहे, याचा अनुकरण करावे अगर न करावे आणि आपण आपला वेळ वाचवावा अगर न वाचवावा हे सर्वस्वी आपल्यावर. इथे चार्ज आहे की मान्य हुजूर कोर्ट समितीच्या हद्दीत अशा अशा दिनांक रोजी अशा अशा ठिकाणी यातील कॉलम नंबर 10 मधील आरोपी नामे यांनी असं असं त्या ताब्यातील वाहन हे येणारे जाणारे लोकांच्या जीविकास धोका व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने उभे करताना मिळून आला. चार्ज काय असं अवघड नाही. आणि मित्रांनो 283 गुन्हा केल्यावर तुम्ही दोषारोपपत्र समवेत मान्य न्यायालयात हजर करता, त्याला 200-300 रुपयाचा अंदाजे दंड होतो. तर 200-300 रुपये दंड करताना आपल्याला आपलं कोर्ट कन्व्हिक्शन रेट वाढवायचं आहे, पण ते कोर्ट कन्व्हिक्शन वाढताना आपल्या माणसाला म्हणजे ऍज अ ट्रॅफिक ड्युटी करणारा जो उन्हात 12 तास ड्युटी करतो त्याला कागदपत्रां
ची पूर्तता करणं हे जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावं या दृष्टीने हा केलेला प्रयत्न आहे. जसं 283 जर तुम्ही फेरिस्त पाहत असाल तर फेरिस्तामध्ये आदेश आहे, फिर्याद, दैनिक अहवाल, जबाब हे सर्व ज्याप्रमाणे 65(12) होतं त्याच पद्धतीने ऑटोमॅटिकली आलं. फिर्यादी जो पोलीस स्टेशनला येऊन पोलीस ठाणे अंमलदार याला फिर्याद दाखल करून घटनेबाबत लेखी रिपोर्ट देतो, तो लेखी रिपोर्ट देखील आलाय. त्यानंतर फिर्यादीमध्ये ज्या पद्धतीने 283 नॉमिनल फिर्याद असते तशीच आहे. ऑटोमॅटिकली फक्त जेथे जेथे जे वर्ड्स लागतं ते ऑटोमॅटिकली गेलेलं आहे. इथे पोलीस ठाणे अंमलदार याला बाजूचं फिर्यादीच्या बाजूला आपण हाताने लिहितो. पण मित्रांनो, आपली फिर्याद मग ती 283ची असो, 302ची असो, 376, मिनिमम फिर्याद ही तुम्ही बॉन्ड पेपरवर घ्या असं माझं म्हणणं आहे. बॉन्ड पेपरवर मी यासाठी म्हणतो की आपल्या फिर्यादीचा जो महत्वाचा कागद असतो तोच पुढे 10 वर्ष चालत असतो. त्या 10 वर्षात जर आपण आपला जो फिर्यादीचा मेन कागद आहे त्याची जर क्वालिटी कमी असली तर सांगायची गरज नाही, छिद्र पडून पडून त्याचं काय होतं. तर येथे बाजूला हेही ठेवलंय, इथे पोलीस ठाणे अंमलदार म्हणतो सही करे. बरं, त्यानंतर दैनिक अहवाल, कोणताही गुन्हा असो आपल्या दैनिक अहवाल पाठवावा लागतो. ऑलरेडी इथे दैनिक अहवाल तयार आहे, CR नंबर आहे, प्लेस आहे, कोणतं वाहन आहे ते आहे, दाखल अंमलदार, प्रभारी अधिकारी, तपासी अंमलदार त्यांचं देखील नाव, मोबाईल नंबर आलेला आहे. पंचनामा 21वे शतक आहे आणि 21व्या शतकात पंचनामा देखील आपण कम्प्युटरवर, इवन मी म्हणतो की तुमच्या तळ हातावर मावणारे प्रिंटर देखील तुम्ही युट्यूबवर सर्च करता, झायटो प्रिंटर तो देखील आलेला आहे. 25-30 हजार रुपये किमतीचा प्रिंटर आहे. तुम्ही साधा कागद हा टेबलवर ठेवा आणि त्यावर प्रिंटर ठेवा, तुमचा पंचनामा देखील 10 सेकंदात प्रिंट आउट होतो. त्याला कोणत्या पॉवर सप्लायची गरज नाही, कशाची गरज नाही. तुम्ही सर्च करा. म्हणजे अशा प्रकारे इथे बघा 12:40 ते 12:50 ऑलरेडी टायमिंग आला, 10 मिनिटात पंचनामा होऊ शकतो. जबाब ऑलरेडी 3 कर्मचारी होतं, ज्याच्यामध्ये साक्षीदार होता, ज्याच्यामध्ये एक तपासी अंमलदार आणि एक इतर कर्मचारी, 3 कर्मचारी. समजपत्र ऑलरेडी तो कर्मचारी आहे जो वाहन चालक आहे, तर आपण समजपत्र देतोय की तुझ्यावर बाबा असा असा गुन्हा दाखल झालाय आणि तुला चार्जशीट समवेत कोर्टात या दिवशी हजर राहायचं. तुम्हाला जर त्याच दिवशी हजर करायचं असेल तर तुम्ही इथे त्याच दिवशी दिनांक टाका, किंवा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हजर करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण करू शकता. ज्यावेळेस आपण समज मिळाली म्हणून आपण समजपत्रावर सही घेतो, तर सही बरोबर आपण त्याच्या डाव्या हाताचा अंगठा देखील घ्या असं माझं मत आहे. मित्रांनो, जामीन कदबा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हजर करायचं असेल, इथे मी देखील कन्फ्युजिंग आहे की 283 मध्ये आरोपीला अटक करायचं अगर नाही. बरं, अटक नाही करायचं तर CCTV प्रणालीमध्ये 3 नंबरचा फॉर्म जो अटक पंचनामा असतो तो भरणं शक्य होत नाही. आणि ज्यावेळेस आपण मान्य न्यायालयात एखाद्या वाहन चालकाविरुद्ध दोषारोपपत्र पाठवतो त्यावेळेस आपल्या पोस्ट अभिलेखावर कुठेतरी त्या आरोपीचं नाव हे अटक फॉर्मला असायला हवं असं माझं मत आहे. इथे समजपत्र आहे, CCTV FIR फीडिंग, म्हणजे ऑलरेडी हे जे सर्व मॅटर मी टाईप केले, ही जी फाईल टाईप केली आहे यावेळेस मी ISM मध्ये केली नाही, ऑलरेडी युनिकोड फॉन्ट मध्ये केली आहे. युनिकोड फॉन्ट जो कोणत्याही PC ला हा डायरेक्ट ओपन होईल. ऑलरेडी कोकिला फॉन्ट वापरला जो युनिव्हर्सल फॉन्ट आहे, युनिकोड फॉन्ट आहे. युनिकोड फॉन्ट लोहित देवनागरी, लोहित हिंदी, कोकिला, गार्गी यासारखे युनिकोड फॉन्ट्स आहेत जे वेब सपोर्टेड आहे, जे कुठेही ओपन होतात. मित्रांनो, बहुतेकांनी मला असा प्रश्न विचारला होता, ज्यावेळेस गुगल डॉक्स होता, गुगल डॉक्स मध्ये आपण बोलून टायपिंग करू शकत होतो आणि त्यावेळेस गुगल डॉक्स मध्ये बोलून टायपिंग करताना ते मॅटर ज्यावेळेस मी MS वर्ड मध्ये पेस्ट करत होतो त्यावेळेस ते दिसत नव्हतं. मित्रांनो, पण आपल्या पीसीला त्या फॉन्टला सपोर्टेड मिनिमम एक युनिकोड फॉन्ट हवा म्हणतो, अथवा मंगल जरी असला तरी एक फॉन्ट तर हवा की ज्याला सपोर्टेड असते ते फॉन्ट किंवा जे टेक्स्ट आहे ते दिसणार आहे. तर हा मॅटर आपण स्टेशन डायरीला पेस्ट करू शकतो आणि फिर्याद जे आपण FIR च्या नोंदणीमध्ये पेस्ट करू शकतो. बस एवढंच. त्याच्यामध्ये मी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा स्वरूपाची व्हिडिओ टाकण्याबाबत मला प्रोत्साहन मिळेल. आपलाच निलेश मेटकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.